नमस्कार मित्रांनो. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत मायक्रो सर्व्हिस. त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की मी लवकरच उप्स कन्सेप्ट मराठीमध्ये व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवर सादर करणार आहे. त्याच्यानंतर मायक्रो सर्व्हिसेस रिलेटेड डीप नॉलेजवर म्हणजे विथ प्रोजेक्ट वगैरे मायक्रो सर्व्हिसेसचे यूट्यूब चॅनलवरती मी टाकणार आहे. सो त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, प्लस लाईक, शेअर, कमेंटही करा. सो आपण आता स्टार्ट करूया आपल्या मायक्रो सर्व्हिसेसच्या भागाला. या भागामध्ये आपण मायक्रो सर्व्हिसचे आपण ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघणार आहोत. मायक्रो सर्व्हिस आर्किटेक्चर सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. यात एका मोठ्या ॲप्लिकेशनला लहान स्वतंत्र भागांमध्ये विभागलेले असते. म्हणजे जे त्याचे सर्व्हिसेस आहेत, सर्व्हिसेसचे मॉड्यूल, पेमेंट मॉड्यूल, ऑर्डर मॉड्यूल, ऑथेंटिकेशनचं सर्व्हिस, हे वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये डिवाईड केले जातात. जसं तुम्ही इथे डायग्राममध्ये बघत आहात, सेम तसंच. सो आता मायक्रो सर्व्हिसेसचे ॲडव्हान्टेज पाहूया आपण. त्यात पहिलं आहे स्कॅलेबिलिटी. यात स्कॅलेबिलिटीमध्ये असं आहे की तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन स्केल करण्याची गरज नसते मायक्रो सर्व्हिसेसमध्ये. सो मायक्रो सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ज्या सर्व्हिसवर जास्त लोड येतो आहे तीच सर्व्हिस तुम्ही स्केलअप करू शकता. सो इथे पाहायला गेलं तर सपोज ई-कॉमर्सची साईट आहे तुमची, तर त्या साईटमध्ये जर पेमेंट सर्व्हिस असेल तर ती पेमेंट सर्व्हिस तुम्ही स्केलअप करू शकता जर तिच्यावर लोड जास्त येत असेल तर. अदरवाईज सपोज जर युजर ऑथेंटिकेशनवर येत असेल तर तिला स्केलअप करू शकता. त्याच्यानंतर दुसरं पॉईंट आहे टेक्नॉलॉजिकल फ्रीडम. टेक्नॉलॉजिकल फ्रीडम हे म्हणजे ह्यामध्ये मायक्रो सर्व्हिसमध्ये पाहायला गेलं की तुम्हाला तुमची सर्व्हिसेस आहे ती टोटली डिपेंड करते तुमच्यावर की ती कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्ही बनवता, आणि तिचा डेटाबेसही तुम्हाला हवं त्या लँग्वेजमध्ये क्रिएट करू शकता. सो इथे पाहायला गेलं ती पेमेंट सर्व्हिस तुम्ही जावामध्ये करू शकता, किंवा ऑर्डर सर्व्हिस आहे ती तुम्ही डॉटनेटमध्ये करा, किंवा युजर ऑथेंटिकेशनची आहे ती पायथनमध्ये करा. ह्याचं पूर्ण ऑथॉरिटी तुमच्यावर असते. हे निवडायचं काम तुमचं आहे, तुम्ही करू शकता. सो त्याच्यानंतर आहे फॉल्ट आयसोलेशन. फॉल्ट आयसोलेशनमध्ये मायक्रो सर्व्हिसेसमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर तुमची सपोज पेमेंट सर्व्हिस आहे, जर ती क्रॅश झाली किंवा ती काही कारणास्तव बंद पडली तर त्याच्यामुळे तुमचे बाकीचे सर्व्हिसेस हॅम्पर नाही होणार, ते कधी बंद नाही पडणार. कारण इथे बघितलं तर तुमची पेमेंट सर्व्हिस टोटली वेगळी आहे, त्याच्यापासून आयसोलेटेड आहे. त्यामुळे तुम्हाला ऑर्डर सर्व्हिसेस किंवा ऑथेंटिकेशन सर्व्हिसमध्ये काही इश्यू येणार नाही जर पेमेंट सर्व्हिस तुमची डाऊन असेल तर. ओके. त्याच्यानंतर चौथा पॉईंट येतो फास्टर डिप्लॉयमेंट. फास्टर डिप्लॉयमेंट मीन्स याच्यामध्ये मायक्रो सर्व्हिसेस कसं आहे, मायक्रो सर्व्हिसेसमध्ये आपण प्रत्येक एक API मल्टिपल सर्व्हिसेसमध्ये डिवाईड करतो. सो प्रत्येक सर्व्हिसेससाठी वेगवेगळी टीम असते. त्या कारणाने तुम्हाला डेव्हलपमेंट करण्यात थोडं फास्टर होतं आणि ते डिप्लॉय करणे इझी पडते. तर मग मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया डिसॲडव्हान्टेजेसवर. सो डिसॲडव्हान्टेजमध्ये आपण बघू आता कॉम्प्लेक्सिटी. फर्स्ट पॉईंट आहे कॉम्प्लेक्सिटी. तर इथे मल्टिपल असे छोटे सर्व्हिसेस असल्याकारणाने त्यांना हँडल करणं, त्यांचे व्यवस्थापन करणं खूप कठीण जातं. त्यांच्यामधील जे कम्युनिकेशन्स असतात ते हँडल करणं,
हाता हाताळणं थोडं डिफिकल्ट असल्याकारणाने ते थोडं कॉम्प्लेक्स होतं थोडं. सो ॲक्च्युली आत्ता तुम्ही पाहायला गेलं तर ॲक्च्युली आपण कम्युनिकेशनसाठी यूज करतो सिंक्रोनाइज मेथड्स आहेत आणि ॲसिंक्रोनाइज मेथड. तर ॲसिंक्रोनाइज मेथडमध्ये आपण काफका यूज करू शकतो आणि सिंक्रोनाइज मेथडमध्ये आपले एंड टू एंड पॉईंट्स असतात त्यांचे ऑर्डर सर्व्हिसचे, पेमेंट सर्व्हिसचे. त्या पेमेंट सर्व्हिसवरून आपण ऑर्डर सर्व्हिसला API कॉल टाकू शकतो आणि ऑर्डर सर्व्हिसेसमधून त्याचा रिस्पॉन्स आपण पेमेंट सर्व्हिसमध्ये घेऊ शकतो. सो नेक्स्ट पॉईंट आहे डेटा कन्सिस्टन्सी. प्रत्येक सर्व्हिसेसचा स्वतःचा डेटाबेस असू शकतो, त्यामुळे सर्व ठिकाणी डेटा अपडेट किंवा सिंक करणं थोडे कठीण होते. त्यामुळे डेटा कन्सिस्टन्सी करणं थोडा डिफिकल्ट चॅलेंज येतात. सो थर्ड पॉईंट आहे आपला टेस्टिंग आणि डिबगिंग. पूर्ण सिस्टमची चाचणी किंवा टेस्टिंग करणे खूप कठीण असते, कारण एरर शोधण्यासाठी तुम्हाला अनेक सर्व्हिसेसचे तपासावे लागतात. त्यामुळे तुम्हाला समजत नाही ॲक्च्युली की कोणत्या सर्व्हिसेसमध्ये इश्यू आहे, एक्झॅक्ट इश्यू कोणत्या सर्व्हिसमध्ये असेल, कोणत्या नाही. सो ते तुम्हाला सगळ्या सर्व्हिसेस चेक केल्याशिवाय ते कळणार नाही. सो तुम्हाला तिथे टेस्टिंग आणि डिबगिंग थोडं डिफिकल्टच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे हायर कॉस्ट. सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणि मेंटेनन्ससाठी जास्त खर्च येऊ शकतो. सो आता आपण वळूया पुढे की आपल्याला डेव्हलपमेंट करताना कुठल्या आर्किटेक्चरला फॉलो केलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिलं पाहणार आहोत तर की कोणता आर्किटेक्चर करायचं आहे ते कंडिशनवर डिपेंड आहे. ते जसं आता थोडक्यात सांगायचं झालं तर जर तुमचा प्रोजेक्ट जर छोटा असेल तर मोनोलिथिक सोयीस्कर आहे, आणि जर तुमचं ॲप्लिकेशन जर खूप मोठा आहे किंवा कॉम्प्लेक्स आहे तर तुम्ही मायक्रो सर्व्हिसेसला जाऊ शकता. सो आजच्यासाठी एवढंच, आणि मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जरा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक, शेअर आणि कमेंट करा. मी असेच मराठीमध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओज आणत राहीन. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि लाईक, शेअर, कमेंट तर करा. आणि प्लस तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. थँक्यू.